अजित पवारांच्या निधनाआधीचा एक शेवटचा फोटो आता समोर आलाय। महाराष्ट्राचे शक्तिशाली नेते अजित पवार आज मुंबईहून बारामतीला एका जाहीर सभेला उपस्थित राहण्यासाठी रवाना झाले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा त्यांच्या सुरक्षा रक्षकासोबतचा एक शेवटचा फोटो आता समोर आलाय। पक्षाच्या एका नेत्याने सांगितलंय की हा फोटो विमानाने उड्डाण करण्यापूर्वी काढला होता। खरं तर अजित पवारांचं विमान आज सकाळी 8:10 वाजता मुंबईहून उड्डाण केलं। बरोबर 22 मिनिटांनी सकाळी 8:32 ते विमान पुण्यामार्गे बारामतीला जाताना दिसलं। फ्लाईट रडार 24 वर विमान सकाळी 8:35 वाजता बारामतीला पोहोचलं। मात्र त्यावेळी बारामतीत धुके होते आणि त्यामुळेच एक मोठी दुर्घटना घडली। दृश्यमानता कमी असल्यामुळे पायलटला उतरता आलं नाही, विमानाचं नीट लँडिंग करता आलं नाही। त्यानंतर पायलटने मोठं वळण घेतलं आणि 10 मिनिटांनी विमान बारामती विमानतळावर उतरलं। पहिला प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर बारामतीच्या धावपट्टी 11 वर उतरण्याचा आणखी एक प्रयत्न करण्यात आला। दरम्यान विमान धावपट्टीवरून घसरलं आणि एका खडकावर आदळलं आणि त्याचे 3-4 मोठे तुकडे झाल्याचं पाहायला मिळालं। विमानाचा मोठा या ठिकाणी भडका उडाल्याचं पाहायला मिळालं, ज्यामध्ये जोरात आग लागली आणि त्यामुळे आगीने सगळं जळून खाक झालं। आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार लँडिंग दरम्यान पायलटने कोणताही आपत्कालीन सिग्नल दिला नव्हता, त्याने मेडिकॉल देखील गेला नाही असं देखील म्हटलं जातंय। शिवाय अपघाताच्या वेळी बारामती फ्लाइंग क्लबमध्ये कोणतंही विमान उड्डाण करत नव्हतं। विमान खडकावर आदळताच त्याला आग लागली आणि ते पूर्णपणे नष्ट झालं। या बॉम्बार्डियर एरोस्पेस लिअरजेट 45 चार्टर विमानामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचे PSO विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडर पिंकी माळी असे 5 जण यावेळी उपस्थित होते। या घटनेमध्ये या 5ही जणांचा जीव गमावल्याची ही बातमी समोर येते। या घटनेनंतर आता संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। अजित पवार आज बारामतीमध्ये 4 जाहीर सभांना संबोधित करणार होते आणि त्यासाठी त्यांनी मुंबईहून बारामतीला उड्डाण केलं होतं आणि या उड्डाणाआधीचा हा शेवटचा फोटो आता समोर आलाय। हे पाहून आता सर्वच जण भावूक झाल्याचं पाहायला मिळतं।